आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते वारकरी त्याचबरोबर विठ्ठल भक्त जे आहेत ते आता पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी तरुण असतील, वृद्ध असतील, त्याचबरोबर बालक हे सर्वच या ठिकाणी विठ्ठलाच्या या दर्शनासाठी आसुसलेले असतात। कुठून आलेले आहेत दादा आणि काय सांगाल आज पंढरीला आलेला आहात? आम्ही पंढरपूरचेच आहोत आणि आज पांडुरंगाचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज दर्शनासाठी। माऊली तुम्ही कुठून आलेले आहात आणि ठाणा काय भावना आहेत आज आषाढीच्या पूर्वसंध्येला आला? असं वाटतं की विठ्ठलाचे दर्शन म्हणजे मोठा उत्सव आमचा एक वारकऱ्यांचा, खूप आनंद वाटतो। असे अक्षरशः डोळे भरून येतात, आनंदाचे अश्रू येतात विठ्ठलाच्या दर्शनाकरता। किती दिवसांपासून तुम्ही येताय वारीला? किती वर्षांपासून येताय? काय परंपरा? आता जवळ 5 वर्ष झाली वारीला येतो। आई वडील चालत येतात पण आम्ही बसने 4 दिवस अगोदर येतो। माऊली तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही कर्नाटकवरून आलो। अतिशय छान वाटतं, पंढरीची वारी केली का नाही, अतिशय छान वाटतं। लक्ष ठेव। रामकृष्ण हरी। आपण पाहतोय खरं तर अनेक आजी कुठनं आलात तुम्ही? आम्ही आरत लांब शेवगाव तालुक्यातून। शेवगाव मधनं? हा काय विठ्ठलाच्या दर्शनाला आलाय? आषाढी एकादशी आहे। हा विठ्ठला दर्शनाला चालू। काय भावना आहेत? भावना वय हे देवाचं दर्शन घेतलं ना तर 12 महिने काही वाटत नाही। आळंदीवरून चालत आलात का कसं? शेवगाववरून चालत चालत आलो, तालुका शेवगाव। बरं, तिथून चालत आलात? हा तिथून चालत आलो। आजीबाई कुठनं आलात तुम्ही? जरा असं या इकडं। कुठून आलात? जाऊ खडून तेजगाव पासून करंजी घाटातून। हा आम्हाला चालत दर्शन- आलो का? हा हा मला चुकल्या गेल्या बाया, मग मी चुकन जा चुक चाल तुम्ही। माऊली नमस्कार, कुठून आलात माऊली आणि काय भावना आहेत आज आषाढी एकादशीचा दिवस? शहापूर कसारा भरून आलो। बोला। खूपच आनंद वाटतोय। आज इतके आपण वारकरी इथं जमा होत आहेत आणि जे अजून त्यात वाढच होत चाललेले आहेत, समाज त्यातून खूप खुश आहे आणि आनंद वाटला खूप आम्हाला। खरं तर महिला भक्त सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। ताई कुठून आलेले आहेत तुम्ही आणि आज विठ्ठलाच्या दर्शन? देवाचं असं मला पुन्हा पुन्हा यावं असं वाटेल। हे पहिलं वर्ष आहे, काय भावना काय झाल्या, काय अनुभूती काय आली विठ्ठलाची? म्हणजे अचानक माझं म्हणजे येणं झालं आणि मला अनुभवच वेगळा आलाय का असं वाटतं। म्हणजे मी जोपर्यंत माझा जीव असेल ना तोपर्यंत मला यावं असं वाटेल वारीला। हो खरंच काय वाटतंय? हा आमचा 2रा वर्ष, पण गेल्या वर्षापासून आम्हाला खूप आनंद होता आणि आम्ही सगळ्या जावाच आहेत, आम्ही सासू आणि जावा आल्यात। हां ताई तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय भावना आहेत तुमच्या? नाशिकहून आलेलो आहे आम्ही, ओझर, नाशिक ओझर। आम्हाला खूप आनंद वाटतोय, पहिल्यांदा आलोय आम्ही वारीला, त्यामुळे खूप प्रचंड आनंद होतोय आम्हाला। मी माझे मिस्टर आणि आम्ही सगळं आनंद। माऊली पहिलंच वर्ष आहे की किती वर्ष माऊली? काय भावना आहे? मन असं भरून आलेलं आहे, फक्त आता दर्शन मिळालं पाहिजे माऊलींचं। पाहतो या ठिकाणी की कुठून आलात मामा तुम्ही? मुलाला घेऊन आलेले आहेत? नगरवरून आलो आम्ही आळंदीहून। पायी चालत आलात का? 9 वर्षाचा मुलगा सुद्धा पायी चालत आला आणि आज 18 तास त्यांनी बारीसाठी बी दिले। दर्शन झालं का विठ्ठल? दर्शन झालं आता 15 मिनिटापूर्वी। काय रे बारक्या कुठून आला तू? अफजलपूर संभाजीनगर। दर्शन झालं का विठ्ठलाचं? कसं वाटलं विठ्ठलाला बघून? भारी कसं आहे विठ्ठल? भारी सावळा आहे का? हा बारका चिमुकला आहे, 9 वर्षाचा आहे। आपण पाहतोय खरं तर इथे लहान थोर सर्वच जे आहेत वयोगटातले हे भक्त जे आहेत विठ्ठलाच्या या वारीमध्ये येत असतात आणि दरवर्षी वारी जी आहे ती या ठिकाणी पोहोचवत असतात। पिढ्यानपिढ्या या ठिकाणी हे सर्व वारकरी भक्तगण जे आहेत ते आपली वारी जी आहे ती या ठिकाणी चालवण्याची जी परंपरा आहे वारीच्या घरातील ती या ठिकाणी पूर्ण करत आहेत। माऊली कुठून आलात तुम्ही? काय भावना आहेत? आम्ही ठाण्यावरून आलो, गोरगोंद रोडवरून ओवळा। इथून वर्ष आहे? किती वर्ष? पहिलंच वर्ष आहे आमचं। खूप छान वाटतं इथे आल्यावर। दरवर्षी येणार का आता? हो दरवर्षी। देवाचं दर्शन झालं हे बी चांगलं झालं ना आम्हाला। आपण पाहतोय खरं तर भाविकांच्या या भावना ज्या आहेत त्या आपण पाहतोय विठ्ठल भक्ताच्या या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक जे आहेत ते लांबून चालत येत असतात आणि या ठिकाणी आपली वारी जी आहे ती पोहोचवतात। एकंदरीतच वारकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय भावुक जे आहेत ते सर्व वारकरी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।
कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, महाद्वार, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.